श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. स जयति सिंधुर्वदनो देव यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीं नाशयति विघ्नानां. प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे. आजचे पंचांग दिनांक 3 सप्टेंबर 2025. शालिवाहन श्री शके 1947. संवत्स 2081. संवत्सर विश्वावसु संवत्सर. अयन दक्षिणायन. सौर ऋतू शरद ऋतू. मास भाद्रपद. पक्ष शुक्ल पक्ष. तिथी एकादशी तिथी 28 वाजून 22 मिनिटांपर्यंत. नंतर त्रयोदशी तिथी सुरू. वार बुधवार. नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र 23 वाजून 9 मिनिटांपर्यंत. नंतर उत्तराषाढा नक्षत्र सुरू. योग आयुष्यमान दुपारी 16 वाजून 17 मिनिटांपर्यंत. नंतर सौभाग्य योग सुरू. करण दिवसा वणिज करण 16 वाजून 13 मिनिटांपर्यंत. नंतर रात्रोकरण विष्टी 28 वाजून 22 मिनिटांपर्यंत. विष्टी हे अतिशय अशुभ करण आहे. यात कोणतेही शुभ कार्य बिलकुल करू नये ही विनंती. सूर्य राशी सिंह, चंद्र राशी धनु. आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान. मेष राशीत कोणताही ग्रह नाही. वृषभ राशीत हर्षल वक्री 7 अंशावर. मिथुन राशीत गुरु 24 अंशावर. कर्क राशीत शुक्र 15 अंशावर. सिंह राशीत रवी 16 अंशावर. बुध अस्त 6 अंशावर. कन्या राशीत मंगळ 26 अंशावर. तुळ राशीत कोणताही ग्रह नाही. वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही. धनु राशीत चंद्र 17 अंशावर. मकर राशीत प्लुटो वक्री 7 अंशावर. कुंभ राशीत राहू वक्री 24 अंशावर. मीन राशीत शनी वक्री 5 अंशावर. नेपच्यून वक्री 7 अंशावर. राहुकाळ बुधवारी दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत राहुकाळ असतो. या राहुकाळात कोणतेही शुभकार्य करू नयेत. आज पृथ्वीवर अग्निवास आहे. बुधवार हा बुधदेवांचा वार असल्यामुळे शंकराच्या मंदिरात मुग अर्पण करावेत. ओम बुधाय नमः चा मंत्र जप करावा. दिनविशेष परिवर्तनी एकादशी. भद्रा म्हणजेच विष्टीकरण दुपारी 16 वाजून 13 नंतर सुरू होऊन रात्रो 28 वाजून 22 मिनिटांपर्यंत आहे. हा अशुभ काळ असतो. आजचा दिवस फक्त दुपारी 16 वाजेपर्यंत चांगला दिवस आहे. आता मी तुम्हाला या सर्वांच्या श्रवणाचे काय फळ मिळते ते सांगत आहे. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राचे श्रवण केले असता आयुष्यातील सर्व पातक निघून जाते. योगाचे श्रवण केले असता सर्व रोगांचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. शुभम भवतु. श्री गजाननार्पणमस्तु. वंदे भारत.